भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानां प्रियदर्शी, धम्मदाया, महान सम्राट अशोक मौर्य, देवाना प्रियदर्शी, धम्मदाया, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, द फादर ऑफ नेशन, द ग्रेटेस्ट इंडिया, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व, भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आयुष्यमान सिद्धार्थच नाव आहे ना, सिद्धार्थजी वाघमारे या परिवारामध्ये गृहप्रवेशाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि सोबतच वाढदिवस आहे कोणाचा, अंशिका वाघमारे हिचा या वाढदिवसाच्या निमित्तानं या परिवाराने या परित्त पाठाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आयुष्यमान चिरंजीव आकाश वाघमारे व आयुष्यमती प्राजक्ता वाघमारे या परिवारामध्ये या गृहप्रवेश आणि सोबतच या वाढदिवसाच्या निमित्तानं अंशिकाला आशीर्वाद देण्याकरिता मलाही आणि आपणालाही आमंत्रित केलं. उपस्थित या वायगाव निपाणी जिल्हा वर्धा येथील सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो. सर्वांच्या प्रती मंगलाची मंगल मैत्रीची कामना करतो. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. सगळ्यांनी खाली हात ठेवायचे. कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं. कालेन धम्म सवणम एतं मंगलम उत्तमं. योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं, धम्म चर्चा करणं हे उत्तम मंगल आहे. या उत्तम मंगलाच्या दिशेनं आज या ठिकाणी बौद्ध धम्म संस्कृती प्रमाणे आपण ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध हे 3 सिद्धांताची शिकवण देतात. किती सिद्धांताची? 3 प्रकारचे सिद्धांत तथागत बुद्धांचे हे जगविख्यात आहे. 3 सिद्धांत. तथागतांचा प्रथम सिद्धांत आहे अनिश्वरवाद. अनिश्वरवाद म्हणजे या जगामध्ये कुठलाही ईश्वर परमेश्वर नाही. तथागत भगवान बुद्ध ईश्वराची सत्ता नाकारतात. या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा ईश्वर नाही, म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला निरीश्वरवादी धम्म म्हणतात. कोणता धम्म? निरीश्वरवादी. बोलू नका बरं तुम्ही. तथागत भगवान बुद्धांच्या दुसऱ्या सिद्धांताची शिकवण आहे अनात्मवाद. हा अनात्मवाद म्हणजे काय? तर तथागत बुद्ध म्हणतात की या मनुष्याच्या देहामध्ये, या मनुष्यरूपी शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही. अनात्मवाद.
या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही, हा तथागत भगवान बुद्धांचा दुसरा सिद्धांत म्हणजेच अनात्मवादाचा सिद्धांत. आणि तथागत बुद्धांचा तिसरा सिद्धांत आहे तो म्हणजे दुःख. अनित्य, अनात्म आणि दुःख या तीन सिद्धांताची तथागत भगवान बुद्ध शिकवण देत असतात. या जगामध्ये तथागत भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्याचा मार्गही सांगितला आहे. 4 आर्य सत्य, आर्य अठ्ठंगिको मग्गो म्हणतात ज्याला. 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग म्हणजे आर्य अठ्ठंगिको मग्गो किंवा ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये मी अष्टांग मार्गाचा, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन हेही सांगितलेलं आहे. मग या जगामध्ये 4 आर्य सत्य कोणते, तर तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे या जगात दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य. या जगात दुःख आहे, या जगात दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य. या जगामध्ये दुःख आहे तर दुःखाला कारणही आहे, दुःखाला कारणही आहे हे दुसरं आर्य सत्य. आणि तिसरं आर्य सत्य दुःखाचा समुदय सुद्धा आहे. आणि दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा समुदय आहे आणि दुःखावरचा उपाय सुद्धा आहे तो म्हणजे आर्य अठ्ठांगिक मग्गो. तर हे 4 आर्य सत्य तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे, या जगाला प्रतिपादित केलेली आहे. तथागत भगवान बुद्धांचा दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आज या ठिकाणी आज या प्रसंगानुरूप तथागत भगवान बुद्धांचा जो भाग आहे धम्म, अधम्म आणि सद्धम्म. तर तथागत भगवान बुद्ध अधम्म या प्रकरणामध्ये असं सांगतात की अधम्म म्हणजे काय, तर अधम्म हा अधम्म किंवा अधर्म इतरांसाठी धर्म असू शकतो, पण बुद्धाने त्याला अधम्म म्हटलेला आहे, अधर्म म्हटलेला आहे. कुठल्या तरी काल्पनिक ईश्वरावर, देवावर विश्वास ठेवणे, श्रद्धा बाळगणे हा अधम्म म्हटलेला आहे. या मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा असतो, तो आत्मा अमर असतो, आत्मा पुनर्जन्म ग्रहण करतो, आत्म्याचा कर्म सिद्धांत स्वीकारतो. तर ही मिथ्या धारणा आहे, ही अंधश्रद्धा आहे, हा अधम्म आहे असं तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. बुद्धाच्या धम्माचा कुठल्याही काल्पनिक ईश्वराशी, देवाशी आणि काल्पनिक आत्म्याशी काहीही संबंध नाही. बुद्धाचा धम्म मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन याशीनच बुद्धाच्या धम्माचा संबंध आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये काल्पनिक ईश्वराला, काल्पनिक आत्म्याला काहीही स्थान नाही. बुद्ध सरळ सरळ सांगतात की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा वगैरे काही नाही. ही आत्मा नावाची कन्सेप्ट तथागत भगवान बुद्धांनी नाकारलेली आहे. म्हणून या अधम्म, सद्धम्म आणि धम्म हे जे 3 प्रकरण तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. या अधम्म काय आणि सद्धम्म काय आणि धम्म म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीतीचं जीवन, धम्म म्हणजे सदाचाराचं जीवन, धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. जाता जाता म्हणून एक गोष्ट, एक जातक कथा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो की आज या ठिकाणी जे महाबोधी महाविहाराचं जे प्रकरण चालू आहे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तथागत भगवान बुद्धांच्या नंतर, महापरिनिर्वाणानंतर महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप आणि महाविहार उभी केली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एकट्या महान सम्राट अशोकांनी 84,000 विहार उभे केली, 84,000 महास्तूप उभं केली. तर ही 84,000 महाविहार, महास्तूप गेली कुठं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महान सम्राट अशोकांनी जी काही 84,000 महाविहार बांधली होती ती सर्वच्या सर्व हायजेक केलेली आहे, त्याच्यावर जबरन कब्जा केलेला आहे.
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर असेल, ते सोमनाथचं मंदिर असेल, पुरीचं जगन्नाथ मंदिर असेल किंवा तिरुपतीचं बालाजीचं मंदिर असेल, की या भारतामध्ये जेवढे काही जुने मंदिर आहे, या भारतामध्ये जेवढी काही काळ्या दगडाची मंदिरं आहे, जेवढी काही जुने मंदिर आहे, हे सर्वच्या सर्व महान सम्राट अशोकांनी बांधलेले आहे, पण ती सध्याला ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. आमचे 84,000 बुद्ध विहार, मोठी मोठी बुद्ध विहार अजूनही ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला ती म्हणजे ते विठ्ठलाचं पंढरपूरचं मंदिर असो, तिरुपती बालाजीचं मंदिर असो, सोमनाथ असो, जगन्नाथ असो, ही सर्वच मंदिरं प्राचीन काळातले बुद्ध विहार आहे. परंतु आपल्याला मात्र ही 84च्या 84,000 बुद्ध विहार नको. आम्हाला फक्त एकच बुद्ध विहार हवं, आणि ते म्हणजे महाबोधी महाविहार. तर हे महाबोधी महाविहार तेही द्यायला तयार नाही. तर हे महाबोधी महाविहार ज्याची पायाभरणी महान सम्राट अशोकांनी केली होती, मग त्या महाबोधी महाविहारामध्ये नेमकं आहे तरी काय? तर या महाबोधी महाविहारामध्ये, महाबोधी महाविहार जे जगातील बौद्धांचं आदरांचं स्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे, हे महाबोधी महाविहार बोधगया. तर या महाबोधी महाविहार बोधगयामध्ये ब्राह्मण जो प्राणी आहे, ब्राह्मण नावाचा प्राणी, या ब्राह्मण नावाच्या प्राण्यांनी त्या महाबोधी महाविहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीपाशी, त्या महाबोधी महाविहारामध्ये तिथे बाजूला गणपती नेऊन बसवलेला आहे. कुठे? महाबोधी महाविहाराच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी, त्या महाबोधी महाविहाराच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी, त्या महाबोधी महाविहारात त्या बोधी वृक्षाखाली तिथे गणपती नेऊन बसवलेला आहे. काय तुम्हाला मान्य आहे? तो मान्य नाही आहे ना? म्हणजे तुमचा प्रश्न माझा तोच प्रश्न आहे. मी 10 मिनिटं बोलतो की त्या महाबोधी महाविहारामध्ये जगातले ख्रिश्चन लोक येतात, यावं, चांगली गोष्ट आहे. त्या महाबोधी महाविहार बोधगयामध्ये मुस्लिम लोक येतात, त्यांनीही यावं. पण ब्राह्मण नावाचा जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये त्या बुद्ध मूर्तीपाशी, बोधगयेच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी, त्या बोधी वृक्षाखाली त्यांनी गणपती आणून ठेवलाय. काय तुम्हाला मान्य आहे तो? म्हणजे तुमचा प्रश्न हाच आहे की आमच्या बुद्धगयेच्या, त्या बोधगयेच्या त्या महाबोधी महाविहारामध्ये बुद्धाच्या बाजूला असलेली ते गणपतीची मूर्ती आम्हाला नको. बरोबर ना? उलट आणखी दुसरं काय केलं त्यांनी, त्या महाबोधी महाविहारामध्ये, त्या बोधगयेच्या महाबोधी, समजत आहे तुम्हाला? त्या महाबोधी महाविहारामध्ये त्या बोधगयेच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी त्यांनी विष्णूची मूर्ती आणून ठेवली आहे. कायची? विष्णूची मूर्ती. बुद्धाच्या मूर्तीपाशी, बुद्धाच्या विहारात, त्या महाबोधी विहारात, त्या बोधी वृक्षा पिंपळाच्या झाडाखाली. तुम्हाला आवडेल का ते? नाही आवडेल. आमच्या बुद्धाच्या बाजूला ते नको. काय नको? गणपतीची मूर्तीही नको आणि त्या विष्णूचीही मूर्ती नको. तिसरी गोष्ट, त्या ब्राह्मण नावाच्या प्राण्यानं माहित आहे का काय आणून ठेवलं? त्या महाबोधी महाविहाराच्या त्या बोधगयेच्या त्या बुद्ध मूर्तीच्या समोर तिथं शिवलिंग आणून ठेवले आहे. समजलं ते मला? शिवपिंड वगैरे ते आणून ठेवले. तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. आमच्या बुद्धापाशी ते शिवलिंग, ते शंकराची पिंड आम्हाला नको. आमच्या बुद्धगयाच्या त्या विहारात नाही, कुठेही बसव. त्या महाबोधी महाविहारामध्ये, त्या बोधगयेच्या महाबोधी महाविहाराच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी तिथं 5 पांडव आणून ठेवले आहे. 5 पांडव म्हणण्यापेक्षा तिथल्याच 5 बुद्धाच्या मूर्त्या घेतल्या तिथल्याच आणि त्यालेच 5 पांडव बनवून तिथे ठेवून दिलं. आवडेल का तुम्हाला? आणखी काय केलं? त्या ब्राह्मण नावाच्या प्राण्यानं माहिती आहे तिथं काय केलं? त्या महाबोधी महाविहाराच्या त्या बोधगयाच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी तिथं देवी आणून बसवलेली आहे. काय बसवलेली आहे? देवी. आता अलीकडेच 2-4 महिने झाले त्या महाबोधी महाविहारामध्ये, बुद्धगयेच्या महाबोधी महाविहारामध्ये त्या बुद्ध मूर्तीच्या जवळ, त्या झाडाखाली, त्या पिंपळ बोधी वृक्षाखाली रामाची मूर्ती आणून बसवली. तुम्हाला आवडेल का? पहा, म्हणजे प्रश्न कोणता आहे तिथं? आणि ब्राह्मण व्यक्ती तिथे काय करत आहे? आपलं दुकान टाकलेलं आहे. काय टाकलेलं आहे? दुकान टाकलेलं आहे. तर ब्राह्मणाने तिथं दुकान चालू केलं. आणखी दुकान कोणतं चालू केलं? तिथं पिंडदान होते. पिंडदान म्हणजे काय? जगातील, भारतातील सर्वात मोठं पिंडदान
विष्णुपाद मंदिरात होत होतं, त्यांनी ते महाबोधी महाविहारामध्ये बोधगयामध्ये आणून ठेवलं. कुठं? महाबोधी महाविहाराच्या जवळ त्या बुद्ध मूर्तीपाशी त्या बोधी वृक्षाखाली ब्राह्मणांनी तिथे पिंडदानाचा कार्यक्रम सुरू केला. पिंडदान म्हणजे काय? मेलेल्या व्यक्तीच्या नावानं पत्रावळी ठेवणं, तिथं पिंड ठेवणं, घास ठेवणं आणि वैदिक मंत्र करणं, यज्ञ करणं. हे तुम्हाला आवडेल का? ख्रिश्चनांचे चर्च कोणाच्या ताब्यात असतात? ख्रिश्चनांच्या. मुस्लिमांच्या मस्जिदी कोणाच्या ताब्यात असतात? मुस्लिमांच्या. शिखांच्या गुरुद्वारा कोणाच्या ताब्यात असतात? शिखांच्या. हिंदूंचे मंदिरं कोणाच्या ताब्यात असतात? हिंदूंच्या. जैनांची मंदिरं कोणाच्या ताब्यात असतात? जैनांच्या. आणि बौद्धांचं महाविहार बोधगया कोणाच्या ताब्यात आहे? ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. कोणाच्या? ब्राह्मणांच्या ताब्यात. आणि तुम्ही झोपलेले आहात ना, मस्त वाढदिवस करत आहात, आहे का नाही? तो कोणाच्या कब्जात आहे? ते ब्राह्मणाच्या. कोणाच्या कब्जात राहायला पाहिजे? तुम्हाला खोटं टीव्हीवर सांगते, सगळ्यात मोठं दान शेगावले होते, सगळ्यात मोठं दान शिर्डीले होते, सगळ्यात मोठं दान तिरुपती बालाजीले होते. अजिबात नाही. तुम्हाला काही कमी पडले का मंदिरं? सम्राट अशोकांनी 84,000 मंदिरं बांधली. पंढरपूर, तिरुपती हे सगळे आमचेच आहे, बुद्धाचे. तिथं तुम्हाला कमी पडलं का दान? तर तुम्ही बुद्धगयाच्या महाबोधी महाविहारामध्ये येऊन बसले. सगळ्यात जास्त दान कुठे येते? महाबोधी महाविहार बोधगयाला. म्हणून ब्राह्मण नावाचा प्राणी ते सोडायला तयार नाही. समजलं का तुम्हाला? सगळ्यात मोठं दान त्या महाबोधी महाविहारामध्ये होत असते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता प्रश्न हा निर्माण आहे, तुम्हाला समजत आहे का माझी भाषा? मी 10 मिनिटांमध्ये संपवतो. त्या महाबोधी महाविहाराच्या, आता ऐका नीट लक्ष, त्या महाबोधी महाविहाराच्या त्या बुद्ध मूर्तीपाशी, तुमच्या बुद्ध मूर्तीपाशी, त्या महाबोधी महाविहारामध्ये त्या बोधी वृक्षाच्या पिंपळाच्या झाडाखाली त्या बुद्ध मूर्तीपाशी शंकरजीची पिंड आणून बसवली. तुम्हाला मान्य आहे का ते? रामाची मूर्ती आणून बसवली. तुम्हाला मान्य आहे का ते? तिथं 5 पांडव आणून बसवले. मान्य आहे का ते? तिथं विष्णूची गणपतीची मूर्ती आणून बसवली. मान्य आहे का ते? तिथे रामाची मूर्ती आणून बसवली. मान्य आहे का ते? तिथं देवीची आणि 5 पांडवाच्या मूर्त्या आणून बसवल्या. मान्य आहे का ते? नाही मान्य आहे ना. म्हणजे ब्राह्मणांनी आमच्या त्या महाबोधी महाविहार बोधगयामधल्या त्या सर्व गणपतीची, विष्णूची, शंकराची पिंड, ते 5 पांडव, रामाची, विष्णू, गणपतीची मूर्ती हटवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही तुमचं? दुसरी गोष्ट, ब्राह्मणांचं तिथं काही काम नाही. ब्राह्मणांनी तिथं पिंडदान करू नये. तिथं फक्त भिक्खू राहावे, भिक्खूंनी पंचशील घ्यावं, सूत्रपठण करावं, बौद्ध लोकांनीच तिथे वास्तव्य करावं. असाच प्रश्न आहे का नाही तुमचा? आमच्या महाबोधी महाविहार म्हणजे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणजेच काय? महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणजेच काय? तर आमच्या त्या महाबोधी महाविहाराचा तो बीटी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे. परंतु दुसरी गोष्ट, त्या बुद्धगयेच्या महाबोधी महाविहारात ती शंकराची पिंड, गणपतीची मूर्ती, ती विष्णूची मूर्ती, ते 5 पांडव, ती देवी, ते रामाची मूर्त हटवायला पाहिजे. ठीक ना? आणि तिथं पिंडदान नाही करायला पाहिजे. पण झालं आमचं महाबोधी महाविहार. असंच आहे का तुमचा प्रश्न? बरोबर आहे ना? मला सांगा, महाबोधी महाविहार बोधगयेचा बुद्ध आणि तुमच्या घरात असलेला बुद्ध काही वेगळा आहे का? मला सांगा, तुमच्या गावातले जे बुद्ध विहार आहे, तुमच्या गावातल्या बुद्ध विहारातला बुद्ध आणि त्या बुद्धगयेच्या महाबोधी महाविहारातला बुद्ध काही वेगळा आहे का? बुद्ध मूर्ती लहान मोठी असू शकते, पण बुद्ध एकच आहे. जगामध्ये बुद्ध एकच आहे का? 2 आहे? बुद्ध एकच आहे. मग महाबोधी महाविहार, तुम्ही ब्राह्मणाला शिवा घालता, बरोबर आहे का नाही? ब्राह्मणाला शिवा घालत आहो का नाही? आम्ही घालतो, बोलतो की आमच्या महाबोधी महाविहार बोधगयामध्ये त्या बुद्ध मूर्तीपाशी तुमच्या गणपती कायले बसवला? विष्णूची मूर्ती कायले बसवली? तिथं शिवलिंग कशाला बसवली? तिथं देवी कशाला बसवली? तिथे राम 5 पांडव कशाला बसवले? असाच प्रश्न आहे का नाही? आणि तिथं पिंडदान कशाला करता तुम्ही? श्राद्ध कशाला करता? असाच प्रश्न आहे ना. मग बुद्धगयेच्या त्या महाबोधी महाविहारातली बुद्ध मूर्ती आणि तुमच्या घरातली बुद्ध मूर्ती वेगवेगळ्या आहे का? बुद्ध नाही ना. मग तुमच्या घरातल्या बुद्धापाशी तुम्ही का बसवता? का बसवता? आहे का नाही? बसवते का नाही? आता तुमच्या घरी दिवाळी आली का तुम्ही महालक्ष्मीची पूजा करता, गणपतीची करता. तुमच्या घरामध्ये फक्त समोरच्या रूम मध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आहे, आतमध्ये दुसरेच आहे.
मग बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या आहे का नाही? अजूनही आमच्या जत्रा यात्रा गेल्या नाही, अजूनही आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडलो नाही. समजलं का? या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. केवळ बौद्ध धम्मच दिला नाही, 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि काय सांगितलं 22 प्रतिज्ञेमध्ये? ऐका, मी ते सांगतो थांबतो. 22 प्रतिज्ञेमध्ये काय सांगितलं? मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही म्हणजे काय 33 कोटी देवी देवतांना मानणार नाही, त्यांची उपासना पूजा करणार नाही. कोणाचं वाक्य आहे हे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. 22 प्रतिज्ञा फॉलो करणारा, 22 प्रतिज्ञेचं पालन करणाराच खरा बुद्धिस्ट आहे, खरा जय भीमवाला आहे, खरी जय भीमवाली आहे. अन्यथा नाही. आज इतक्या वर्षापासून आपण अंधश्रद्धेतून, त्या अंधविश्वासातून, त्या कर्मकांडातून बाहेर पडायला तयार नाही. जगामध्ये फक्त बुद्धाचंच नाव आहे. मी तुम्हाला जाता जाता म्हणून ती एक गोष्ट सांगतो, त्याचं उत्तर मला हवं आहे तुमच्याकडून. ज्यावेळी सिद्धार्थ गौतमच होतं ना, तर मला उत्तर द्या बरं. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी निरंजना नदीच्या काठी, कोणती नदी ती? निरंजना नदी, उत्तर भारतातली, बिहार मधली, त्या निरंजना नदीच्या काठी एक झाड बघितलं. कोणतं झाड? पिंपळ वृक्षाचं. आता त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात. तर त्या पिंपळ वृक्षाचं झाड निवडलं, गवताच्या 4 पेंड्या घेतल्या, त्याच्यावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी आसन वज्रासन मांडलं आणि सम्यक संबोधी प्राप्त केली. कोण? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे ते सम्यक संबुद्ध झाले. बरोबर ना? आता मला सांगा, ज्यावेळी ते त्या झाडाखाली बसले होते, निरंजना नदीच्या काठी त्या झाडाखाली बसले होते, त्यावेळी ते आजच्या सारखं बोधगया शहर होतं का जंगल होतं? अरे ज्यावेळी ते झाडाखाली बसले ज्ञान प्राप्तीसाठी, तर त्यावेळी ते जंगल वन होतं का आजच्या सारखं बोधगया शहर होतं? जंगलच होतं. आणि हे लोक म्हणते आमचं तिथं आधीपासूनच होतं. सांगा आता कोण म्हणत आहे असं? हा ब्राह्मण नावाचा शेंडीवाला प्राणी. समजलं का? अरे राजा, ते जंगलच होतं, तिथं एकही घर नव्हतं, ना मंदिर होतं ना मस्जिद होतं. तिथं फक्त बुद्धाचं बोधिवृक्ष होतं आणि सम्राट अशोकांनी बांधलेला स्तूप होता. आजचं बुद्धगया जे तुम्ही पाहता ना, एका बाजूला त्यांनी कब्रस्तान उभी केली, मठ उभे केले, ते जगन्नाथाचं मंदिर उभं केलं. पूर्ण बुद्धगयाचं जी जागा आहे की नाही, बुद्धगयाची जागा एकूण 300 एकर आहे. किती एकर? बरं, आता तुम्ही जर बोधगयाला गेले नाही, मला माहित नाही, पण बोधगयाला गेल्याच्या नंतर तुम्हाला ते 300 एकर जागा दिसते का? 300 एकर जागा. आणि त्या 300 एकर जागावर सम्राट अशोकांनी आणि इतरही बौद्ध राजांनी तिथे स्तूप विहार बांधले होते. पूर्ण बुद्धगयेचं ते विहार आहे का नाही, त्या बुद्धगयेच्या विहाराच्या आजूबाजूचे जेवढे काही दुकानं आहे, हॉटेल आहे, जेवढे काही घरं आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, तेवढे जर पुन्हाही पाडून टाकले ना बुलडोजरनं आणि त्या जमिनीचं उत्खनन केलं ना, तर त्याच्या खाली काय निघन? बुद्धाचे स्तूप आणि मूर्त्या. समजलं तुम्हाला? आताच ते अयोध्येचं राम मंदिर आहे का नाही, कोणाचं होतं ते? ऐन ब्राह्मणांनी 6 डिसेंबरलाच पाडलं. ते मस्जिदही नाही आणि ते मंदिरही नाही. ते काय निघालं? काय निघालं तिथं? मोदीनं कोरोना सुरू करून दिला. समजलं का? कोरोना मध्ये ते सगळं पटपट राम मंदिर अयोध्येचं बांधून घेतलं. तिथं जेव्हा खोदकाम झालं तर तिथं मुसलमानाचंही काही निघालं नाही आणि रामाचं तर बुळीच काहीच निघालं नाही. तिथं फक्त बुद्धाच्या मूर्त्या आणि बुद्ध विहाराचं स्ट्रक्चर निघालं. पण ते कोरोना कायच्यासाठी तयार केला? केवळ आणि केवळ अयोध्येचं राम मंदिर बांधासाठी. समजलं? तुम्हाला भूलथापा दिल्या. ऐन 6 डिसेंबरला ते पाडलं. बरं, ते बुद्ध विहाराच होतं, मस्जिदीच्या खाली बावरी नावाचं महाबोधी, ते बुद्ध विहाराच होतं एक प्रकारे. आलं का लक्षात तुम्हाला? तर 84,000 बुद्ध विहार हायजॅक केलेले आहे, पूर्ण ब्राह्मणांनी हायजॅक केलेले आहे. मला एक गोष्ट सांगा, इथे बसल्या बसल्या तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलं, बोलू नका बरं. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 मंदिरांचा सत्याग्रह केला. किती मंदिरांचा? पहिला मंदिराचा सत्याग्रह आहे नाशिकच्या काळारामाच्या मंदिराचा सत्याग्रह. ऐकलं का तुम्ही ही गोष्ट? काळाराम मंदिर ऐकलं नाव, शब्द तरी? दुसरा मंदिराचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी
अमरावतीचा अंबादेवी मंदिर सत्याग्रह. कोणता? अंबादेवी. तिसरा मंदिराचा सत्याग्रह केला पुण्याचा पर्वती मंदिर सत्याग्रह. नीट लक्ष द्या. पर्वती मंदिर सत्याग्रह. पर्वती मंदिर कुठं आहे? आता पुण्यात आहे. अंबादेवी मंदिर कुठं आहे? अमरावतीला आहे. आणि काळारामचं मंदिर नाशिकला आहे. या 3 मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. तसे बाबासाहेब वर्धेला आले लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये, ते मी सांगणार नाही. तर मला सांगा, देवाच्या दर्शनासाठी बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला का? नाही, त्याच्यासाठी नव्हता तो सत्याग्रह. नाही तुम्ही म्हणा देवाचं दर्शन घेऊन म्हणजे ते मिळवण्यासाठी. तर मला सांगा, मी ती कहाणी सांगतो आणि थांबवतो. समजलं तुम्हाला? तर अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावतीचा, पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्याचा, आणि सर्वात जास्त वर्ष तो सत्याग्रह चालला नाशिकच्या काळाराम मंदिराचा. किती वर्ष चालला? उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. 10 वर्ष चालला तो सत्याग्रह. किती वर्ष? 10 वर्ष. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह 10 वर्ष चालला. 10 वर्ष. आता 10 वर्ष म्हणजे काय थोडे आहे का? 10 वर्ष काळाराम मंदिराच्या, त्या काळाराम मंदिरामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्य शूद्र लोकांना 10 वर्ष येऊ दिलं नाही. कुठे? काळारामाच्या मंदिरामध्ये, नाशिकच्या काळारामाच्या मंदिरामध्ये 10 वर्ष येऊ दिलं. 10 वर्ष तो सत्याग्रह चालला. आता मला सांगा, उत्तर द्या तुम्ही, त्या काळारामच्या नाशिकच्या मंदिरामध्ये किंवा इतरही मंदिरामध्ये आपल्या गळ्याला गाडगं होतं. आपण जमिनीवर थुंकू नये. जातीचा विनाश हे पुस्तक आहे बाबासाहेबांचं, अनहिलेशन ऑफ कास्ट. जातीचा विनाश हा पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलाय. काय लिहिलंय? नीट आहे का? अस्पृश्य माणूस, जर त्या पुण्यातली गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी, ती सगळीकडेच गोष्ट होती. जातीचा विनाश. अस्पृश्य माणूस रस्त्यानं जर चालला, नीट नाही ऐका, रस्त्यानं जर चालला आणि त्याच्या पायाची ठसे जमिनीवर उमटली आणि चुकून त्याच अस्पृश्यांच्या, शूद्राच्या, महाराच्या पायाच्या ठशावर चुकून शेंडीवाल्या ब्राह्मणाचा पाय पडला, तर त्याला काय होत होता? विटाळ होता. म्हणून तुमच्या पावलाची ठसे उमटू नये म्हणून तुमच्या कमरेला काय दिलं होतं? ब्राह्मणांनी पाठीला झाडू दिला होता. एखादी अस्पृश्य शूद्र माणूस, हा महार माणूस जमिनीवर थुंकू नये. समजलं? जमिनीवर थुंकू नये. आणि थुकला आणि त्याच्यावर जर ब्राह्मण शेंडीवाल्याचा पाय पडला तर त्याला काय होत होता? विटाळ. म्हणून त्याच्या गळ्याला काय दिलं? मडकं दिलं. माहित आहे तुम्हाला? हे बाबासाहेबांनी जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. हा अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस, हा महार माणूस ओळखता यावा म्हणून त्याच्या दोन्ही पायामध्ये काळे धागे, दोन्ही हातामध्ये काळे धागे आणि गळ्यामध्ये काय दिले? काळे धागे. कोण दिले हे? कोणाचा आदेश आहे? ब्राह्मणाचा आदेश आहे. मनुस्मृतीचा आदेश आहे की महार माणूस विटाळ नाही झाला पाहिजे, विटाळ नाही झाला पाहिजे. त्याला ओळख, त्याची खून, त्याचं चिन्ह दिलं, गुलामीचं प्रतीक दिलं. हा अस्पृश्य माणूस दुरूनच ओळखता आला पाहिजे का हा अस्पृश्य वय, हा महार वय, हा शूद्राते शूद्र वय, द अनटचेबल्स वय, हा माणूस दुरून ओळखता यावा म्हणून ब्राह्मणांनी, पेशव्यांनी तुम्हाला काय केलं? दोन्ही पायामध्ये काळे धागे, दोन्ही हातामध्ये काळे धागे आणि गळ्यामध्ये काळे धागे तुम्ही घातले पाहिजे. ब्राह्मणांची लेकरं नाही घालत. अजूनही तुम्ही लोक, बौद्ध लोक, अजूनही दोन्ही हातामध्ये, पायामध्ये आणि गळ्यामध्ये काळे धागे दोरे बांधता. जन्मल्या बरोबरच तुम्ही लहानच्या लेकराला ते घालून देता. सांगा तुम्ही अजून तरी गुलामीतून उठले का? बरं, काळे धागे बांधता, पुन्हा ते अवधूत बाबाचे धागे बांधता आणि पुन्हा राखीचे बांधता आणि भंतेजीकडे पुन्हा ते पांढरे धागे बांधता. सांगा तुम्ही बौद्ध आहात का, मुस्लिम आहात का, हिंदू आहात? काही संबंध नाही. म्हणजे मुसलमानाचे देवाचे ठेके आम्हीच घेतले पूजाचे, हिंदूच्या देवाचे ठेके पूजे आम्हीच घेतले, सगळं आम्ही पूजत आहोत. मग आम्ही बुद्धिस्ट झालो आहे का? फक्त वाढदिवसच साजरे करतो आम्ही. समजलं? मग आपण बुद्धिस्ट झालो आहे का? मग घरात खंडोबान, बाहेर बुद्ध चालणार नाही हे बाबासाहेबांनी सांगितलंय. तर ती मी गोष्ट सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. तर नाशिकच्या काळारामाचा मंदिराचा सत्याग्रह किती वर्ष चालला? किती वर्ष? आता मला सांगा, त्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये किंवा कोणत्याच मंदिरामध्ये आदिवासी, गोवारी, अस्पृश्य माणसाला
येऊ देत नव्हते. आई बसा ना मा थोडशा. म्हणजे त्या काळाराम मंदिराची सत्याग्रह एका मंदिराचीच गोष्ट नाही आहे. जेवढे काही जुने मंदिर होते त्या जुन्या कोणत्याही मंदिरामध्ये अस्पृश्य लोकांना येण्याची मनाई होती. नीट आहे का, मला काय म्हणायचं आहे तर मनाई होती. 10 वर्ष नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालला. कोणी केला तो सत्याग्रह? स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला उत्तर द्या, त्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये किंवा इतरही मंदिरामध्ये अस्पृश्य महार लोकांना, आदिवासी, गोवारी, मातंग महारांना, शूद्र लोकांना ब्राह्मण लोक का मंदिरामध्ये येऊ देत नव्हते? हा प्रश्न आहे. का येऊ देत नव्हते? नाशिकच्या काळारामच्या मंदिरामध्ये किंवा इतरही मंदिरामध्ये अस्पृश्य महार लोकांना ते मंदिरात का येऊ देत नव्हते? माझा उत्तर आहे, प्रश्न आहे तुम्हाला, का येऊ देत नव्हते? हा, म्हणजे काय होता, खालच्या जातीत तर जन्माला आलो, पण सरळ उत्तर नाही दिलं. मी तुम्हाला नाही सांगता येणार ना. 10 वर्ष बाबासाहेबांना आणि आपल्या लोकांना कोणत्याच मंदिरामध्ये येण्याची मनाई होती. होती का नाही? होती मनाई. तर 10 वर्ष त्या काळारामच्या नाशिकच्या मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. बाबासाहेबांना येऊ दिलं नाही आणि बाबासाहेबांच्या लोकांना येऊ दिलं नाही. तर सरळ सरळ त्याचं उत्तर हेच आहे की अस्पृश्यांनी, महार व्यक्तींनी आमच्या मंदिरांमध्ये, म्हणजे कोणतंही असो, मग ते काळारामचं का असे ना, आमच्या मंदिरात जर तुम्ही प्रवेश केला तर आमचं मंदिर बाटते. प्रश्न कोणता? आमचं मंदिर विटाळते, बाटते, म्हणून आम्ही तुम्हाला येऊ देत नाही. एक उत्तर. दुसरं उत्तर, आमचं मंदिर तर विटाळते, बाटतेच, कायच्यामुळे? आपण प्रवेश केला, म्हणजे त्या मंदिरात गेल्यानं ते मंदिर काय होते? बाटते. मंदिर तर बाटतेच बाटते, पण तुम्ही मंदिरात प्रवेश केला तर त्या मंदिरातले देवही बाटते. म्हणजे ते मंदिरही बाटते, तुम्ही प्रवेश केला तर मंदिरात, आणि मंदिरातले देवही बाटते, म्हणून ते लोक तुम्हाला मंदिरात येऊ देत नव्हते. बरोबर का नाही? बरोबर आहे ना? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू महार धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपूरला अशोक विजयादशमीला 22 प्रतिज्ञा, भारतीय संविधान, आरक्षण दिलं, मतदानाचा, शिक्षणाचा अधिकार दिला, शिकायला लागलो, आपण नोकरीवर लागलो, आपल्याकडे पैसा आला, सोनं नाणं आलं अंगावर, छान छान कपडे आले, आपल्या झोपडीच्या बंगले झाले, आपल्याकडे गाड्या आल्या, आपले मंगल कार्यालय झाले, आपल्याकडे भरपूर पैसा आला, भरपूर दागदागिने आले, श्रीमंत झालो. किंवा दीक्षेच्या नंतर, बौद्ध धम्मात दीक्षा घेतल्याच्या नंतर आपल्याकडे पैसा आला, सोनं नाणं आलं, आपले घर बदलले, आपण थोडंफार श्रीमंतही झालो. आता ते लोक तुम्हाला मंदिरात येऊ देते का नाही? येऊ देते का नाही? आणि पहिले काऊन येऊ देत नव्हते? समजलं तुम्हाला? पैसा नाही, कारण या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे लोक बुद्धाकडे चांगल्या पद्धतीनं वळलेच नाही पाहिजे. मग पहिले तर नाही येऊ देत होतो, पण आता तुम्हाला येऊ देतो. या आता काही विटाळत नाही, कारण तुमच्याकडे पैसा आला, तुम्ही जाऊन त्या ब्राह्मणाच्या मंदिरात जाता, देवीच्या, देवाच्या, आणि तिथं दानपेटीमध्ये जाऊन पैसे टाकता. सांगा, पैसे कोणाचे आहे? बाबासाहेबाचे कमाईचे. आणि कोणाच्या पेटीमध्ये नेऊन टाकता? ब्राह्मणाच्या पेटीमध्ये. आणि ब्राह्मण तिथं मस्त जगत आहे. मग सगळ्यात नालायक लोक कोण आहो? आपणच आहो. पेट्या भरणारे ब्राह्मणाचे कोण आहो? आणि मंदिरात आता तर तुम्हाला त्या लोकांना लाथीनं हाणाले पाहिजे. मंदिरात जातात त्याच्या लाथीनं, आणि तुम्हाला खोटं वाटते ना तर लाथीनच मारत होते. काळाराम मंदिराचा, तुम्हाला आता हा शब्द ऐकायला थोडासा वेगळा वाटत असेल, पण जेव्हा काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये गेले तर बाबासाहेबांना दगड फेकून मारले, काठीनं मारत होते, असे ढोरायसारखे. समजलं का? आता मारतात का ते? तुम्ही जातात ना इकडं लक्ष्मीबाईच्या वगैरे, आहे का? आता मारतात का तुम्हाला? लाता मारतात का? मारतात का? नाही मारत ते तुम्हाला. आता नाही मारत ना. परंतु त्यांना ते का मारत नाही, ते तुम्हाला का येऊ देतात मंदिरात? पैसे दान टाकतात म्हणून नाही. या लोकांना, या महार लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षाभूमीला बुद्धाची दीक्षा दिली आहे. हे लोक बुद्धाकडे वळलेच नाही पाहिजे.
हे अंधश्रद्धेमध्ये राहिले पाहिजे, हे देवपूजाच करत राहिले पाहिजे, म्हणून तुम्हाला ते मंदिरातही येऊ देतात. समजलं का? पण कोणामुळे? काही लोक तर इतक्या, एक बाई, मी बस स्टँडवर गेलो पुलगावच्या, ऐका, आणि माझ्या ऑटोमध्ये मी बसलो होतो, ती बाई आली माझ्याकडे ऑटोमध्ये आणि जवळ भंतेजी म्हणे, आता तिचा ते अज्ञान बिचारीचं असू द्या, पण तिचा शब्द कसा होता, भंतेजी म्हणे आपले बौद्ध लोक लय खराब आहे म्हणे, बौद्ध लोक लय खराब आहे, आपले लोक काही चांगले नाही आहे म्हणे, पण त्या हिंदू धर्मातले लोक म्हणे किती चांगले आहे म्हणे. माझे जास्त, ती बाई म्हणत आहे मला, माझ्या सर्वात जास्त मैत्रिणी म्हणे बौद्धाच्या नाही आहे म्हणे, हिंदूच्या आहे. त्याच्या घरी मी मस्त जातो, जेवण करतो, मांडीला मांडी लावून बसतो, मस्त ते गोडी गुलाबेन बोलावतात, मस्त आदर देतात, सन्मान देतात, नमस्कार करतात, घरी बोलावतात, बसवतात, जेवण देतात, किती मस्त राहतात म्हणे त्या हिंदू समाजाच्या बाया. आणि बौद्ध समाजाचे लोक सुदेच नाही म्हणे. कोण म्हणत आहे ते? ती बाई म्हणत आहे. मी राहतच नाही म्हणे त्या बौद्ध बायामध्ये, राहत नाही, मला आवडतच नाही, आपले लोकच नालायक आहे म्हणे. पण ते लोक लयच मस्त, किती मान सन्मान, जेवण, नमस्कार सगळं मस्त, काहीच नाही, मस्त मस्त मानतात, मला लय सन्मान देतात. हो का? असे जे लोक म्हणतात ना, आज तुम्हाला ते घरी बोलावतात, रस्त्याने येता जाता नमस्कार घेतात ना काही लोक, हिंदू लोकही तुम्हाला घरी जेवायला बोलवतात, कुठला कार्यक्रम असेल तर मांडीला तुम्हाला कपडे लते घेतात, घरी बोलावतात, मांडीला मांडीला जेवतात, तुम्हाला इतरही आनंदाच्या कार्यक्रमामध्ये बोलवतात. कोणामुळे? तुमच्या अंगावर कपडे नसते, दागदागिने नसते, तुम्हाला पुत्र विचारत नव्हतं, सड्याच्या अंगणातही उभं करत नव्हते, पण कोणामुळे विचारते? अरे मी तिला म्हणलं, आई तुले जे नमस्कार घेते ना, तुले जे घरी बोलावते ना, तुले मान सन्मान देते ना, तुले मांडीला मांडी लावून जेवते ना हिंदू धर्मातले लोक, तर याच्यावरही बाबासाहेबांचे उपकार. तुले पुत्र विचारत नव्हतं, सड्याच्या अंगणात उभे करत नव्हते, कोणाचे उपकार आहे? म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, आता जे तुम्ही मंदिरात जाता ना, तर तुम्हाला त्यानं काठीनं लातीनं हाणाले पाहिजे. आता ब्राह्मणाने, आता मला सांगा, 56च्या आधी नागपूरला दीक्षा केव्हा घेतली? 14 ऑक्टोबर 1956 ला, बरोबर ना? कायची दीक्षा घेतली? आधी कोण होता आपण? आधी हिंदू होतो, आणि मग बाबासाहेबांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची, मग आपण बुद्ध झालो. झाले का बुद्ध? तुमच्या घरी दिवाळी तर चालूच आहे, दसरा तर चालूच आहे, राख्या बांधणं तर चालूच आहे, रंग लावणं तर चालूच आहे, गुढीपाडव्याचे आंब्याचे पानं बांधणं तर चालूच आहे, 7वा महिना तर चालूच आहे. आणि 14 एप्रिल आल्या का मार जशा नाचता, सोन्यानं भरली ओटी. अरे तू सोन्यानं ओटी भरली तर 7व्या महिन्याची ओटी भरायची काय गरज आहे? आपल्या ओटी भरणीचा कार्यक्रम नाही आहे आपला, आहे का नाही? ते आम्हाला बोलावतात कार्यक्रम, मी तर जातच नाही त्या 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला. हिंदू धर्मामध्ये ते हिरवा शालू घालते, हिरव्या बांगड्या, अजूनही तुम्ही हिरव्या बांगड्या काही सोडल्या नाही, आणि ते काळे मंगळसूत्र काही सोडले नाही. तुम्ही काय बुद्धिस्ट झाल्या? बुद्धिस्ट झाल्या तुम्ही? नाही झाल्या. मग ते हिरवा शालू, हिरव्या बांगड्या, ते बंगई जशी काय अंबाबाई बसली का? मग पुन्हा 14 एप्रिलला सोन्यानं भरली ओटी, सोन्यानं भरली. आता सोन्यानं भरली ओटी म्हणजे काय? तुमच्या ओटीमध्ये बाबासाहेबांनी काही सोनं टाकले का? नाही टाकलं. बाबासाहेबांनी तुमची सोन्यानं ओटी भरली म्हणजे सोन्यासारखा बुद्ध आणि सोन्यासारखा बुद्धाचा धम्म 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमी नागपूरला तुमच्या ओटीत टाकला. बुद्ध टाकला ओटीत. सोन्यासारखा बुद्ध आणि सोन्यासारखा बुद्धाचा धम्म तुमच्या ओटीत टाकला, म्हणून सोन्यानं भरली ओटी आहे. आता तू सोन्यानं तर ओटी भरली असं तू म्हणतं, कोण भरली? भीमानं माय. कोण भरली? भीमानं. मग भीमानं तू सोन्यानं ओटी भरली, तर 7व्या महिन्याच्या ओट्या कायले भरत आहे? कशाला? तो हिरवा शाडून हिरवा लगड्याच्या बांगड्या आहे का नाही? अजून श्रद्धेत ते लोक, काही लोकांना तर 1.5 टोकच होते. म्हणजे मला एक 80 वर्षाची म्हातारी एकदा बुद्ध विहारात आली आणि भंतेजी म्हणते माय वागतच नाही. काय म्हणते? माझं वागतच नाही. 80 वर्षाची म्हातारी माझं वागत नाही म्हणे. मला पाणी द्या म्हणे गडव्यात. मी पाणी देत नाही म्हणलं. मग म्हणे ते पांढरा धागा बांधून द्या. मी धागाही बांधून देत नाही. मला आशीर्वाद तरी द्या म्हणे. मला आशीर्वादही देत नाही. बरं मी त्या 80-85 वर्षाच्या म्हातारीला आशीर्वाद जरी दिला, काय तिचं मरण रुकणार आहे का? जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. समजलं का? तर तिला मी एवढंच म्हणलं, आई आता जायची तयारी कर बा. समजलं का? तर ज्या लोकाले मराचं भेव लागते ना,
ज्याले किंवा जिले कोणते लोक देवदेव करते, या भावाकडे जाऊ दे, त्या नागड्याकडे जाऊ दे, त्याच्याकडे जाऊ दे, तिच्याकडे जाऊ दे, हिच्याकडे जाऊ दे, त्याच्याकडे जाऊ दे, समजलं का? हे कोणते लोक जाते इकडं, याच्यानं गेल्यानं बरं, त्याच्याकडे गेल्यानं कुठंच गेल्यानं बरं होत नाही. लक्षात घ्या, आपले कर्म चांगले ठेवा, पुण्य कर्म करा. मला काय म्हणायचं आहे, तर कोणते लोक भटकत आहे आपल्या समाजातले. आज 69 वर्ष झाले तुम्ही मेणबत्त्या लावल्या नुसत्या 6 डिसेंबरला. 69 वर्ष झाले बाबासाहेबाला जाऊ 6 डिसेंबर होऊन, तर तुम्ही मेणबत्त्या लावल्या. तर कमीत कमी कल्पना करा की 69 वर्षामध्ये आपण खरोखर बुद्धिस्ट झालो का? झालो का? नाही झालो. तर आजही आपण देवपूजा काही सोडलेली नाही, नवरात्रीचे घट सोडले नाही, आहे का नाही? ते म्हणजे आहेच आपल्या अंधश्रद्धेमधून, आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. नागपूरला 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिली? बौद्ध धर्माची दीक्षा दिली. काय दिली? बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्या अगोदर आपण कोण होतो? मग हिंदू होत, तर मग हिंदूचे दिवाळी दसरा. मला सांगा, तुमच्या वायगाव मध्ये मुसलमान लोक राहतात का? तर मुसलमान लोक दिवाळी, दसरा, होळी, पोळा, गुढीपाडवा, राखी बंधन, रंग लावणं साजरे करतात का? बरं, जगातले तरी मुस्लिम करतात का? बरं, जगातले ख्रिश्चन तरी? मग हिंदूंचे दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, राखी बांधणं, होळी हे सगळे सण ख्रिश्चन साजरे करत नाही, आमचे मुस्लिम साजरे करत नाही. बौद्धांनी का करावे ते? बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे आपले कोणतेच सण नाही. समजलं का? मग तुम्ही 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा तुमच्या जवळच्या बुद्धविहारात जाता का? जाता का? हे जेतवन बुद्ध विहारामध्ये जाता का? त्या धम्मराजिक बुद्ध विहारामध्ये? आपलेच लोक बुद्ध पौर्णिमेचं महत्व विसरून गेले आणि हिंदूंचे सण साजरे करायला लागले. अजूनही तुम्ही हिंदूच आहात आणि अजूनही तुम्ही हिंदू म्हणूनच जगात. पण बाबासाहेब बोलले, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून तुम्ही हिंदू म्हणूनच जन्म घेता, हिंदू म्हणूनच जगता आणि हिंदू म्हणूनच मरता. तुम्ही बौद्ध नाही आहे. तर मला प्रश्न हवा आहे तुमच्याकडून की 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 5 लाख लोकांना नागपूरला आणि 3 लाख लोकांना चंद्रपूरला दिली ना? मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला, चंद्रपूरला बुद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या अगोदर आपल्या काही महार लोकांनी देव पूजले असन का नाही? त्याच्या अगोदर काही ना काहीतरी दगड धोंडे वगैरे, खंडोबा मरीमाय काहीतरी असं पूजलं असन का नाही? पूजलं असन का नाही? अरे, बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धम्म दिला नाही, त्याच्या अगोदर आपल्या लोकांनी काही ना काहीतरी दगड धोंडे पूजलेच असन ना? पूजले असन ना? मग एक तरी माईचा लाल 33 कोटी मधला आणि एक तरी माईची लाल 33 कोटी मधली, 33 कोटी मधला एक तरी देव आणि 33 कोटी मधली एक तरी देवी तुम्हाला धावून आली का? केलं ना आपल्या लोकांनी ते. अरे, दगडा धोंड्याची 33 कोटी देवी देवतांची दगडा धोंड्यांची पूजा करता करता आमच्या अख्ख्या पिढ्या काय झाल्या? बर्बाद झाला. एकही 33 कोटी मधला आणि एकही 33 कोटी मधली धावली नाही का, पावली नाही का, सड्याच्या अंगणात उभं केलं नाही. कोणामुळे आज जीवन जगत आहोत आपण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. समजलं का? अरे, आमच्या लोकांना ते केलं ना. दगडाची पूजा करून पाहिलं, पूजून पाहिलं, 33 कोटाची या देवाची त्या देवी करून पाहिलं ना. पण आम्हाला त्या 14 तळ्याले हात लावू देत नव्हते. समजलं? मी ते 5 मिनिटांमध्ये कहाणी सांगतो आणि थांबतो. समजलं ना? समजलं तुम्हाला आता? तर हे 33 आज तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे का? असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या ब्राह्मणाला शिवा घालता की त्या बुद्धगयेच्या बुद्ध मूर्तीपाशी शिवलिंग मांडलं तुमच्या घरामध्ये. आता तुमचे घर जर तपासले, तुमच्या घरामध्ये खंडीनं देव सापडतील. आहे का नाही? खंडीनं. आता जर तुमच्या पोतभर सगळं. समजलं का? मग आपण बुद्धिस्ट झालो का? म्हणून तर तुम्हाला आता काही लोकांना शांत राहा. मी युट्यूबवर बोलत आहे, मला काही भीती नाही. खरोखर तुम्हाला का नाही, आता जे लोक बाबासाहेबांमुळे ज्याच्याकडे पैसा आला, अडका आला, घर झाली, मस्त घर सुधारलं, शिकलेला माणूस आज मंदिराकडं इकडे तिकडे भटकत आहे.
त्यानं लाथीनं हाणाले पाहिजे. तुम्ही कायले मंदिरामध्ये येता आमच्या, तुम्हाला तर बुद्ध धम्माची दीक्षा दिली तुमच्या बाबासाहेबांनी, आता कायले आमच्या मंदिराकडून देवीकडून देवाकडे येतात. तुम्हाला तर हाणाले पाहिजे, पण ते हाणत नाही. आता नाही हाणत. आणि तुम्हाला बरं वाटते, त्याला बुद्ध टाकून बाबासाहेब टाकून न फिरत आहात तुम्ही. म्हणून मराठवाड्यातल्या लोकांनी ते गाणं बनवलं, खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला. एका बापाचे नाही आहे आपण, समजलं का? खरा बाप तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. हाय का तुम्ही एका बापाचे, बाबासाहेबाचे? तुमच्या घरात जर शोध घेतला तर ते सगळं दिसते. मी तुम्हाला काय सांगावं, आम्ही त्या ब्राह्मणांना शिवा घालतो, पण आमच्याच घरामध्ये ब्राह्मणाचे देव बसलेले आहे. ब्राह्मणाचे देव आहे की नाही? तर मला सांगा, आमच्या लोकांनी त्यांची पूजा करता करता त्या पूर्ण पिढ्या बर्बाद झाल्या. चौदार तळ्याले हात लावला तरी विटाळत होतं का नाही? बघा, ते चौदार तळ बांधलं तरी कोण होतं? महार लोकांनीच बांधलं होतं. मोठे मोठे चिरेबंदीचे काळे काळे दगड आणून ते चौदार तळ बांधून झालं. बांधून झाल्याच्या नंतर ते निसर्गाचं पाणी वरतून, त्या मला सांगा बरं, वरतून पडलेलं निसर्गाचं पाणी ते विहिरीत पडते, नदीत पडते, तलावात पडते, त्या चौदार तळ्यावात पडते, तर त्या पाण्यावर अधिकार कोणाचा आहे? सर्वांचा अधिकार आहे. मनुष्यांचा आहे आणि प्राण्यांचा आहे, समान अधिकार आहे. ते पाणी काय कोणाची काय? निसर्ग दत्त हक्क आहे तो, बरोबर आहे का नाही? तर हे जे पाणी आहे, मी ती गोष्ट 5 मिनिटांमध्ये सांगतो, थांबतो. तर ते महाडचं जे चौदार तळ आहे का नाही, महाडचं चौदार तळ, तर या महाडच्या चौदार तळ्यावर नीट लक्ष द्या, महाडच्या चौदार तळ बांधून झालं आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. काय केला? सत्याग्रह कसा केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले अनुयायी घेऊन महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. बाबासाहेबांच्या अनुयायांनीही, त्या महार लोकांनी, अस्पृश्याने सुद्धा त्या महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. बाबासाहेब म्हणतात चौदार तळ्यावर हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्ती लढ्यासाठी आहे, समतेसाठी आहे. समजला? आता बाबासाहेबांनी त्या चौदार तळ्याचं पाणी हातात घेतलं, प्राशन केलं. महार लोकांनी पटपट त्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं. समजलं? मग काय झालं? दुसऱ्या दिवशी डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या महार अस्पृश्य लोकांनी महाडचं चौदार तळ्याचं पाणी विटाळलं, बाटलं म्हणून ब्राह्मणांनी महाडला मीटिंग भरवली एका मंदिरामध्ये. आता मीटिंग कोणती भरवली? तर ते मंदिर, जे चौदार तळ्याचं जे मंदिर आहे, तळ आहे, ते बाटलं आहे. कशामुळे बाटलं होतं? बाबासाहेबांनी आणि अस्पृश्य लोकांनी हात लावले. बघा, त्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये डुकर जात होता. डुकर समजलं ना? तो डुकर जात होता, त्या चौदार तळ्याचं पाणी पित होता आणि त्याच्यामध्ये मस्त आंघोळही करत होता. कोण? डुकर. त्या डुकराने ते पाणी चौदार तळ्याचं बाटत नव्हतं. त्या चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये कुत्रेही जात होते आणि मस्त पाणी पित होते पोटभर, न तिथं मस्त आंघोळही करत होते. त्या कुत्र्यानं पाणी पिल्यानं आणि कुत्र्यानं आंघोळ केल्याने ते चौदार तळ्याचं पाणी बाटत नव्हतं. त्या ठिकाणी गधेही जात होते चौदार तळ्यावर, तेही पाणी प्यायचे, तिथं आपले लोळण घ्यायचे पाण्यामध्ये, त्या गध्यानंही बाटत नव्हतं. गायीही जात होत्या, बैलही जात होते, म्हशी जात होत्या आणि कुत्रेही जात होते. सर्व प्राणी जात होते, त्या चौदार तळ्याचं पाणी पित होते. डुकर पाणी पेल्यानं, कुत्र पाणी पेल्यानं, गध पाणी पेल्यानं, गाय पाणी पेल्यानं, म्हैस पाणी पेल्यानं, बैल पाणी पेल्यानं आणि कुत्र पाणी पेल्यानं ते पाणी चौदार तळ्याचं विटाळत नव्हतं. पण माणसानं जर त्याला स्पर्श केला तर ते पाणी विटाळतं. म्हणजे जनावरापेक्षाही तुम्हाला काय आहे? जनावरांना नाही बाटत, ते पेऊ पेले तर, पण तुम्ही पेले तर आमचं चौदार तळ बाटते. म्हणून बाबासाहेबांनी तिथं संघर्ष केला. तर बाबासाहेबांनी पाणी पेलं त्या चौदार तळ्याचं, हात लावला आणि त्या अस्पृश्य लोकांनी ते चौदार तळ्याचं पाणी बाटवलं. आता ते चौदार तळ बाटवलं तर आता करायचं काय? काय उपाय? तर ब्राह्मणांनी मीटिंग मध्ये ठरवलं की 500 गाईचं गरम गरम शेण. किती? ते 14 तळ. आता ते बाटलं तर काय ना बाटलं होतं? कुत्र पाणी पेलं ना, गद का डुकर? 14 तळ्याचं पाणी बाटलं. आता ते आता शुद्ध करायचं आहे ते 14 तळ्याचं पाणी. तर 500 गाईचं गरम गरम शेण,
500 गाईचं गरम गरम गोमूत्र आणि 500 गाईचं जे काही पंचगव्य आहे ते, 500 गाईचं गरम शेण आणि 500 गाईचं गोमूत्र त्या चवदार तळ्याच्या पाण्यामध्ये मिक्स केलं, मिसळलं आणि दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मणांनी ते पाणी पिणं चालू केलं. मला सांगा, त्या चवदार तळ्यामध्ये 500 गाईचं शेण आणि 500 गाईचं गोमूत्र टाकलं तर ते चवदार तळ विटाळलं, शुद्ध झालं का पुन्हा खराब झालं ते पाणी? म्हणजे ते शेण कालवलेलं, गोमूत्र कालवलेलं ते चवदार तळ्याचं पाणी आम्ही पितो. आमच्यासाठी गायही पवित्र आहे आणि गायीचं शेणही गोमूत्रही पवित्र आहे. समजलं का? तर काहून पवित्र आहे माहित आहे तुम्हाला? गायीचं शेण आणि गोमूत्र माहित आहे ते काहून पवित्र मानतात? म्हणते, तुम्ही कधी यात्रेमध्ये जर गेले असेल तर गायीच्या पोटामध्ये 33 कोटी पाहिला फोटो तुम्ही यात्रेमध्ये, असे बारीक बारीक देव राहते. तर गायीच्या पोटामध्ये काय राहते म्हणते ब्राह्मण? अरे तुमचे 33 कोटी देव कुठे राहते म्हणते? ब्राह्मणाचे 33 कोटी देव कुठे राहते? शेपटामध्ये, कानामध्ये आहे. ते फोटो मध्ये दाखवते ना यात्रेतल्या. तर 33 कोटी ब्राह्मणाचे देव कुठे राहते? गायीच्या पोटामध्ये. कुठे राहते? गायीच्या पोटामध्ये. अरे तो कसाई कापाले घेऊन जाते ना, कसाई कापाले, आहे का नाही? अरे ते 33 कोटी देव त्या गायीच्या पोटात राहते. अरे ती गोदरीनं फिरत आहे ना, हागंदारीनं, आहे का नाही? समजलं का? समजलं? म्हणजे आता मला सांगा, ब्राह्मण व्यक्ती काय म्हणते, काय हिंदू लोकही म्हणते, ओबीसी लोक, आमचे 33 कोटी देव कुठे राहते म्हणते? गायीच्या पोटात. आता गायीच्या पोटात राहते, कुठं राहते? गायीच्या पोटात 33 कोटी देव देवता. तर ते खात न पीत कुठं असन? पोटातच. आणि हागत मुतत कुठं असन? मग ते गायीचं नोय शेण आणि गायीचं नोय ते गोमूत्र. गायीच्या पोटात राहणाऱ्या 33 कोटी देवी देवतांचं ते शेण वय आणि ते काय वय? गोमूत्र वय. म्हणून ते टाकलं चवदार तळ्याच्या पाण्यामध्ये आणि ते झालं शुद्ध. समजलं तुम्हाला? म्हणजे आमच्यासाठी गायही पवित्र आहे, गायीचं शेणही, गोमूत्रही पवित्र आहे. पण तुम्ही मात्र जनावरापेक्षाही काय आहे? बदतर आहे. जनावरापेक्षाही तुम्हाला वागणूक होती. जनावराचं जीवन होतं तुम्हाला. मेलेला बैल, मेलेला तो गाय पडून राहायची. एका बाजूनं कुत्रे ओढत होते, एका बाजूनं कोल्हे ओढत होते सल्लेल्या बैलाले, एका बाजूनं आपण लोक ओढत होतो. आज आहे का तुमच्या घरी? आज वाढदिवस आहे का नाही? वाढदिवस कोणा मातीतला वाढदिवस? आपले वाढदिवस वगैरे मंगल कार्यालय सुद्धा नव्हतं आपलं. 80 रुपयाचं बफेचं ताट आहे तुमच्या घरी. हे फुगे आणि केक वगैरे हे सगळं काहीच नव्हतं. होतं तुमच्या घरी? आता तुमच्याकडे पैसे आले, मस्त तुम्ही श्रीमंत झाले, बाबासाहेबाला विसरले. आता कुठं वाढदिवस, मंगल कार्यालय, पुन्हा रिसेप्शन, हळदीचा ते डीजे, ते पुन्हा डीजे पिजन, रात्रभर डीजे, मग ते सगळं चालू आहे तुमचं. हे मस्ती आहे तुमची. काय आहे? मस्ती. आमच्याकडे पैसे आले, पैसे आले ना आमच्याकडं. लक्षात घ्या, आमचे काही वाढदिवस नव्हते ना, आमच्या काही दिवाळ्या नव्हत्या. एखाद्या बाईनं म्हणा, एक बाई म्हणे आधीपासून चालत आली आहे दिवाळी. कुठं दिवाळी होती आपली? दिवाळी नव्हती माय आपली. आपल्याला कवा कवा बैल न गाय मरते, मेलेल्या गाई गुराचं सडलेलं मांस खात होतं आपण. तर आपल्या घरी कुठं तेल होतं? साखरी, हे तेल वगैरे होते तुमच्या घरी? आमची नव्हती दिवाळी. आता तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही चांगले शिकले बाबासाहेबांमुळे, आता कुठं सण करायला लागले. आपण करूच नाही ते. आमचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे. आमचे कोणतेच सण नाही. आम्ही बुद्धिस्ट आहोत, बुद्धिस्ट प्रमाणेच वागलं पाहिजे. समजलं का? तर घरात खंडोबान, बाहेर बुद्ध चालणार नाही. समजलं का? बौद्ध धम्माचंच पालन करा. काय करा? बौद्ध धम्माचंच पालन करा. नवसानं जर लेकरं झाली असती वित्तू बाबाच्या, तर नवरा करायची काही गरज होती का? आहे का नाही? तर काही लोकांना, आता आम्ही त्या लोकांना म्हणतो वित्तू बाबाच्या नवसानं लेकरं व्हायला लागली. काही लोकांना लय बेकार वाटते, आहे का नाही? मग नवसानं देवाच्या, देवीच्या, त्या वित्तू बाबाच्या नवसानं जर लेकरं झाली तर मग नवरा करायची काय गरज आहे? तशा आता काही पोरी भेटतही नाही. सरळ जायचं वित्तू बाबाला नवस करायचं, दे बा मला. एका बाईच्या घरी नवस केला तिने, गंजेट पोट्ट निघालं. गंजेट
अरे बबित्तू बाबाचं चांगलं तर निघाले पाहिजे ना, आहे का ना? तर तुम्ही उघड्या नागड्याच्या मागे राहाल तर तुमचे पोरं उघडे नागडेच राहतील आणि तुमच्या घरामध्ये टायकोट पेनवाल्याचा MA PhD DSc LLD डीलिट बॅरिस्टर लॉ, तुम्ही बाबासाहेबांच्या 32 डिग्रीवाल्या त्या बाबासाहेबांचा फोटो लावाल, तुम्ही केवळ बुद्धाच्या बाबासाहेबांच्याच मागे असाल तर तुमचं घर खरोखर पुढे जाते. आपण उघड्या नागड्याच्या मागे लागलो म्हणून आपला सत्यानाश झाला. दगडाची पूजा करता करता आम्ही दगडासारखे आमचे डोक्षे झाले, आहे का नाही? तर सगळे घरातले माया आजी करते, माया आई करते, मग सगळे चालले पिढ्यानं पिढ्या बंद्या बरबाद. म्हणून तुमच्या घराची काही प्रगती होत नाही आणि उन्नती होत नाही. आपल्या डोक्यातले ते फेकून द्या आणि घरातले फेकून द्या. चांगलं शिक्षण घ्या, शिक्षणानंच माणसाची प्रगती होत असते. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. समजलं का? देवळात काय असते? देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. आणि तुम्ही तिथं दक्षिणा नेऊन टाकता. ब्राह्मण लोक आताही पळते उठून. जर तुम्ही दान पेटीने टाकले, मंदिरात जायचं, तिथं फक्त फुलं घेऊन जायचं आणि वापस यायचं. पेटीमध्ये पैसेच नका टाकू दे बरं. भारतात जेवढे काही मंदिर आहे आणि त्या दानपेटीमध्ये कोणत्याच लोकांनी SC ST OBC कोणत्याच लोकांनी, बाई राव का माणूस राव, त्या दानपेटीत पैसेच नाही टाकले ना, तर ब्राह्मण दुसऱ्या दिवशीच ते मंदिर सोडून पळते उठून. कायच्यासाठी बसलेला आहे तो? पैशासाठी. समजलं? समजलं का तुम्हाला? मंदिरातल्या चोरी होते का नाही? कुलूप लावल्या जाते. कोरोनामध्ये तर मंदिराले लॉक लावलेले होते. इकडे आम्ही ऐकलं, इकडे कोणतं पिंपळगाव एका देवीचा चांदीचा डोळ्याच काढून नेला, तिला भोकली केली. मी स्वतःचे डोळे नाही राखता येत तिला, काय दुसऱ्याला पाहतील ते देवाच्या देवीच्या समोर कुत्र निवदही घेऊन पळते. ते देव भोकणं आहे का काय आहे मग? आणि कोरोनामध्ये सगळे 33 कोटी देवा कुठं जुआ खेळत बसले होते का गाज्या उडून बसले ते माहितच नाही. एकही देवाला नाही आले का 33 कोटी? अरे कोरोनामध्ये कोण आलं? नर्स धावून आली, डॉक्टर धावून आले, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग आम्हाला काय करायचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बौद्ध धम्माचंच पालन करा. मी माझ्या पाचच सांगत नाही, 22 प्रतिज्ञेच पालन करा. एवढंच मला आजच्या या अनुषंगानं सांगायचं आहे. तर इथे माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. इतरही काही प्रवचन आपण ऐकू शकता. या ठिकाणी आयुष्यमान सिद्धार्थजी वाघमारे या परिवारामध्ये अंशिकाचा वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी प्राजक्ता आणि आकाश यांच्या मुलींचा हा वाढदिवस. तिला आशीर्वाद देण्यासाठी आईचं नाव काय? कल्पना आई या परिवारामध्ये आणि सर्व वायगाव निपाणी येथील सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मी मंगलाची कामना करतो, आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगल. बंद करा.